लाडक्या बहिणींनो, उशीर झाला त्यामुळे शासनाने डायरेक्ट 3,000 रुपये टाकले आज. हो, सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झाले. अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी. हे बघा, हे जे पैसे आहेत ऑगस्ट हप्त्याचे 1,500 रुपये आहेत आणि सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये आहेत. म्हणजे 2 महिन्याचे पैसे एकत्र तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. हे बघा, आज ना भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत. तर तुम्हाला आले की नाही कमेंट करून सांगा. आले असतील तर यस टाईप करा आणि नाही आले असतील तर नो टाईप करा. कारण सुरुवात झालेली आहे आजपासून आणि सर्व लाडक्या बहिणींना पुढील 1-2 तासामध्ये येऊन जातील. कारण आजपासून सुरुवात झालेली आहे, त्यामुळे सर्वांच्या खात्यामध्ये पैसे पडून जातील. भरपूर लाडक्या बहिणींना पैसे आलेले आहेत. ज्यांना कोणाला पैसे आले नाही त्यांनी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. तसेच काही महत्त्वाच्या अपडेट आहेत लाडकी बहीण योजनेसंदर्भात, काही बातम्या आहेत, त्या सर्व महत्त्वाच्या माहिती जाणून घ्या आज या व्हिडिओमध्ये. बघा आता, तर लाडक्या बहिणींनो, माझ्या आवाजमध्ये तुम्हाला थोडा बदल वाटत असेल, थोडी तब्येत खराब आहे, ॲडजस्ट करून घ्या. आणि बाहेर थोडं काम चालू आहे, त्यामुळे बाहेरचा पण आवाज तुम्हाला येऊ शकतो थोडाफार. तर तुम्ही हा व्हिडिओ एवढा ॲडजस्ट करून घ्या. चला सांगतो सर्व आता. हे बघा, उशीर झाला. भरपूर दिवसापासून सर्वजण आपण वाट बघत होतो, पैसे आज येतील उद्या येतील, परंतु पैसे काही जमा होत नव्हते. त्यामुळे शासनाने एवढा भारी निर्णय घेतला की डायरेक्ट 2 महिन्याचे एकत्र 3,000 रुपये देऊन टाकले. ऑगस्टचे 1,500 आणि सप्टेंबरचे 1,500 एकत्र 2 हप्त्याचे पैसे आलेले आहेत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी खुश झाल्या. अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी ही समोर आलेली आहे. आता बघा, यामध्ये तुम्हाला अजून काही अपडेट मी देतो. भरपूर लाडक्या बहिणींना पैसे आलेच नाही. आता ज्यांना पैसे आले नाही त्याचं कारण असू शकतं त्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत, त्यामुळे त्यांना हप्ता आलेला नाही. ओके. तसेच काही बहिणींचं आधार कार्ड हे बँकेशी लिंक नसेल, त्यामुळे देखील पैसे थांबवले जातात, त्यामुळे पण पैसे आले नसतील. आता तुम्ही पात्र आहात आणि तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे, सर्व गोष्टी ओके आहेत, तरी पण जरी तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नसतील तर हा व्हिडिओ बघा, यामध्ये तुम्हाला सर्व सांगतो. हे बघा, तुम्ही पात्र आहात, तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे, तरी देखील आज पण तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नसतील तर बहिणीनं तुमच्या खात्यामध्ये पुढील काही तासामध्ये पैसे जमा होणार आहेत. हो, तुमच्या खात्यामध्ये पण पैसे देईल, काही टेन्शन घेऊ नका. तसेच आता सर्व ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत अशा सर्व बहिणींची पडताळणी होत आहे. आता ही पुन्हा पडताळणी आहे. यामध्ये चेक केलं जात आहे कोणकोणत्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त गेलं, कोणत्या बहीणजोडे 4 चाकी वाहन आलं. तसेच महत्त्वाचं, काही सरकारी कर्मचारी बहिणी होत्या, त्यांनी देखील योजनेचा लाभ घेत होता. म्हणजे असं चेक होत आहे, पडताळणी केली जात आहे. त्यामध्ये जरी असं आढळलं तर अपात्र केलं जाणार आहे. ओके. आणि हे काम अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेलं आहे. आणि एका कुटुंबात फक्त 2 जण लाभ घेऊ शकतात असा देखील निर्णय झालेला आहे. एका कुटुंबात 3 जण लाभ घेत असेल तर एकाचा लाभ हा बंद केला जाऊ शकतो. ओके, ठीक आहे. आता बघा, 3,000 रुपये आले 2 महिन्याचे, त्याबद्दल अपडेट बघा. चला लाडक्या बहिणींनो, आता बघा, 3,000 रुपये आलेले आहेत. ऑगस्टचा हप्ता यायला उशीर झाला कारणाने 2 महिन्याचे 3,000 रुपये आता सरकार लाडक्या बहिणींना देत आहे. ही अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आहे. यामुळे सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत आणि सर्वजण या निर्णयाचे स्वागत करत आहेत. त्याबद्दल मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी पण आता घोषणा केली आणि अधिकृत माहिती आलेली आहे. हो, आता बघा, पैसे कोणाकोणाला मिळाले त्यांनी यस टाईप करा आणि
कोणाकोणाला मिळाले ते पण सांगतो, काही काळजी करू नका. आणि आज आपण या व्हिडिओमध्ये टॉप बातम्या, कामाच्या बातम्या आपण बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. चला सांगतो सर्व, टेन्शन घेऊ नका. माझी फक्त एकच विनंती आहे, तुम्ही या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाडक्या बहिणींपर्यंत. ओके, चला आता बघा अपडेट. हे बघा, तुम्ही ज्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होते ऑगस्ट हप्त्याची, ऑगस्टचा हप्ता ऑगस्ट महिन्यात न येता सप्टेंबर महिन्यात आलेला आहे. त्यामुळे सप्टेंबर प्लस ऑगस्ट 2 महिन्याचे 3,000 रुपये खात्यामध्ये येणे सुरू झालेले आहे. हो, चला सांगतो आता सर्व माहिती. आता बघा, एक महत्त्वाचा प्रश्न सांगतो मी तुम्हाला, कमेंट करून सांगा. 1,500 आले का 3,000 रुपये आले तुम्हाला? चेक करून सांगा बरं कमेंटमध्ये. पटापट कमेंट करा आणि सांगा 1,500 आले की 3,000 आले तुम्हाला, सांगा लवकर. चला केली का कमेंट? 1,500 आले की 3,000 आले? कमेंट करून सांगा. बघा आता महत्त्वाची माहिती. हे बघा, गणेश उत्सवाचा उत्सव सुरू असतानाही खात्यात पैसे न आल्याने महिलांमध्ये नाराजी पसरली आहे. मात्र आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरचे हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या अनेक महिलांच्या खात्यात ऑगस्टच्या हप्त्याची रक्कम आता जमा झालेली नाही. ओके, ऑगस्टच्या हप्त्याची रक्कम जमा झालेली नाही. सणासुदीच्या काळ असूनही लाभ न मिळाल्यामुळे महिला नाराज आहेत. बाप्पाच्या विसर्जन आता होत आहे तरीही ऑगस्टचा हप्ता मिळालेला नाही, त्यामुळे सर्वजण इथे निराश झालेले आहेत. मात्र आता वृत्त आले आहे की ऑगस्ट आणि सप्टेंबरचे हप्ते एकूणच 3,000 रुपये या महिन्यातच जमा होण्याची शक्यता आहे. हे दोन्ही हप्ते एकत्र येणार आहे की वेगवेगळ्या तारखांना, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. बघा लाडक्या बहिणींनो, माहिती काय आहे की 3,000 रुपये भेटणार 2 महिन्याचे. ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्याचे 3,000 रुपये मिळतील. परंतु यामध्ये अशी ठाम माहिती दिलेली नाही की हे पैसे बघा की हे हप्ते वेगवेगळे जमा होतील की एकत्र जमा होतील. हे बघा, हे दोन्ही हप्ते एकत्र येणार की वेगवेगळ्या तारखांना येणार, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परंतु याच महिन्यात ऑगस्टचा पण हप्ता मिळणार आहे आणि सप्टेंबरचा पण हप्ता मिळणार आहे तुम्हाला. आणि बघा काय होत आहे, आपण 2-4 महिन्यापासून बघत आहोत की ज्या महिन्याचा हप्ता आहे त्या महिन्यात न येता पुढील महिन्यात येत आहे. आता जुलैचा हप्ता ऑगस्टमध्ये आला होता 5 ऑगस्टपर्यंत, आणि हा ऑगस्टचा हप्ता आता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा व्हायला पाहिजे होता, परंतु आलेला नाही. परंतु आता मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी घोषणा केली की हप्ता आता कोणत्या क्षणी जमा होणार आहे आणि योजना सुरूच राहणार आहे. पुढे चालून आम्ही 1,500 ऐवजी 2,100 रुपयाचा लाभ देखील देणार आहोत. त्यामुळे हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आता 3,000 रुपये जमा होतील का? आता याबद्दल तर चर्चा भरपूर चालू आहे, परंतु आता पैसे आल्यावरच समजेल ते की 1,500 आले की 3,000 आले. त्यामुळे तुम्हाला कमेंट करायला मी सांगितलं की तुम्हाला 1,500 आले की 3,000 आले, ते मला तेवढं कमेंट करून सांगा. कारण अधिकृत माहितीच आली नाही ना त्याबद्दल, फक्त चर्चा चालू आहे. सर्वीकडे चर्चा अशी चालू आहे की 3,000 रुपये येतील. त्यामुळे सुरुवात आता कोणत्या क्षणी होणार आहे तर बघा, SMS बघा, तुम्हाला 1,500 आले की 3,000 आले ते चेक करून मला कमेंटमध्ये सांगा. आता बघा पुढे अत्यंत महत्त्वाची माहिती. तर कमेंट करून सांगा लाडक्या बहिणींनो, 1,500 आले की 3,000 आले? पुढे बघा, ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी असताना सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी तसेच हजारो पुरुषांनी बनावट नोंदणी करून योजनेचा गैरफायदा घेतल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणावर सरकारने गंभीर दखल घेतली असून कारवाई होणार असल्याचेही मंत्री तटकरेंनी जाहीर केले आहे. बघा, तर मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी ज्या सरकारी कर्मचारी महिला आहेत
त्या देखील लाभ घेत होत्या किंवा पुरुष वर्गाने देखील लाभ घेतलेला आहे, अशांवरती गंभीर दखल घेतली जाणार आहे, कारवाई देखील होणार आहे, असं आदिती तटकरे मॅडमांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे. तुम्ही ज्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होते लाडक्या बहिणींनो, तो हप्ता कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये येणार आहे. एकतर ऑगस्टचे 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये आता सुरुवात होत आहे, नाहीतर तुम्हाला 2 हप्ते येतील, 3000 रुपये पण येऊ शकतात. सांगता येत नाही कोणत्या क्षणी हप्ता जमा होईल. त्यामुळे कमेंट करून सांगा 1500 आले की 3000. अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी आहे. 3000 आले तर एकदम चांगली बात आहे. आणि बघा ना, शासनाने निर्णय घ्यायला पाहिजे. शासन काय करत आहे की दरवेळेस पैसे उशिराच देत आहे. म्हणजे एक तारीख फिक्स करायला पाहिजे की या तारखेला आम्ही पैसे देऊ, परंतु तशी एक तारीख फिक्स शासन करत नाही आहे. त्यामुळे थोडी ते तफावत होत आहे. त्यामुळे शासनाने एक तारीख ठरवायला पाहिजे की अमुक तारखेला आम्ही पैसे देत जाऊ. लाडकी बहीण योजनेचा हप्ता या तारखेला येत जाईल. आता PM किसान किंवा नमो शेतकरीचा कसा 4-4 महिन्याच्या गॅपमध्ये हप्ता येतो, परंतु आता तो हप्ता पण आता 4-4 महिन्याने येतच आहे, परंतु त्याची पण तारीख जी आहे तारीख फिक्स राहत नाही. तसं लाडकी बहीण योजनेचं पण झालेलं आहे. तारीख फिक्स करायला पाहिजे, एकच तारीख फिक्स करायला पाहिजे ज्या तारखेला पैसे देतील. म्हणजे जास्त टेन्शन राहणार नाही कोणाला. कारण यामुळे तुम्हाला सर्व सांगावं लागतं मग एक अपडेट. कारण कसं रोज अपडेट येत आहे, रोज अपडेट काही ना काही लाडकी बहीण योजनेमध्ये बदल असो किंवा काही महत्त्वाचे निर्णय असो, रोज काही ना काही अपडेट येत आहे. ठीक आहे. लाडक्या बहिणींनो, अचानकपणे कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा केला जाणार आहे. कारण आता मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी पण हिरवा कंदील दिलेला आहे आणि पुढे चालून तुम्हाला 2100 रुपये पण देऊ असं देखील घोषणा झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला आता 1500 येतात की 3000 येतात बघू, आपण आता बघणारच आहोत. परंतु माझ्या माहितीनुसार तुम्हाला ऑगस्टचे 1500 रुपयेच येऊ शकतात. ठीक आहे. पैसे आल्यावर कमेंट करून सांगा. ओके. बघा आता आजच्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या. सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. पुढे अत्यंत महत्त्वाच्या कामाच्या बातम्या तुम्हाला आता पाहायला मिळणार आहेत. लाडकी बहीण योजनेचा हप्ता कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आता जास्त काही वाट बघण्याची गरज नाही. आता बघा पुढे पहिली बातमी. आज आपण या व्हिडिओमध्ये खास बातम्या बघणार आहोत जे शासनाने महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. पहिली बातमी बघा, खुशखबर आहे. आता 100% टोल माफी. राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय. 100% टोल माफी मिळत आहे. कोणत्या वाहनांवरती. चला शासनाने काय निर्णय घेतला बघा. केंद्र सरकारने तसेच राज्य सरकार गेल्या अनेक वर्षांपासून इलेक्ट्रिक व्हेकल म्हणजे इलेक्ट्रिक स्कूटर आहे, वाहन आहे, इलेक्ट्रिक व्हेकल वापरण्याला प्रोत्साहन देत आहे. याच निर्णयाचा एक भाग म्हणून महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा राज्यातील अनेक इलेक्ट्रिक वाहनधारकांना फायदा होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सरकारने राज्यातील 3 महामार्गावर सरकारने इलेक्ट्रिक वाहनांसाठी टोल माफी दिली आहे. बघा आता 3 महामार्गावर सरकारने इलेक्ट्रिक वाहनांसाठी टोल माफी दिलेली आहे. हा सर्वात महत्त्वाचा निर्णय आहे. हे बघा कोणत्या वाहनांना टोल माफी मिळणार आहे. तर राज्य सरकारचा हा निर्णय आता लागू झाला असून 3 महामार्गावर इलेक्ट्रिक वाहनांना टोल म्हणून 1ही रुपया द्यावा लागणार नाही. अनेक इलेक्ट्रिक वाहनधारकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती दिली आहे. मोटर व्हेकल ॲक्ट 1958 अंतर्गत सरकारने हा निर्णय घेतला आहे. निर्णयाअंतर्गत M2, M3 आणि M6 श्रेणीच्या 4 चाकी इलेक्ट्रिक वाहनांना तसेच राज्य परिवहन महामंडळ STU आणि खाजगी कंपन्यांच्या इलेक्ट्रिक बसेसना ही टोलमाफी लागू असेल. सरकारची ही टोलमाफी 22 ऑगस्ट 2025 रोजीपासून लागू झालेली आहे. ओके. तर अत्यंत महत्त्वाची अपडेट होती टोलमाफी संदर्भात. जे पण इलेक्ट्रिक वाहन असणार आहेत, इलेक्ट्रिक वाहनांना ही टोलमाफी देण्यात आलेली आहे आणि या निर्णयाचं इलेक्ट्रिक वाहनधारक
स्वागत करत आहे, कारण हा एक चांगला निर्णय घेतलेला आहे टोलमाफी संदर्भात सरकारने. चला, ही पहिली बातमी समजली. दुसरी बातमी बघा. चला, दुसरी बातमी बघा, अत्यंत महत्त्वाची. बातमी नंबर 2 आहे, कामगारांच्या कामाचे 9चे झाले 12 तास, पण ओव्हरटाईमचा मिळणार जादा मोबदला. रजेचेही निकष बदलले. बघा, आता मागच्या वेळी शासनाने या संदर्भात निर्णय घेतला होता. कामगारचे जे काही तास आहेत ते तास वाढवण्यात आलेले आहेत, 9चे 12 तास. आता याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती समजून घ्या. हे बघा, कारखान्यांमधील कामगारांच्या काम करण्याची मर्यादा 9 तासांवरून 12 तास करण्याचा जो काही निर्णय आहे तो राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. दुचाकी आणि आस्थापनामधील कामांच्या तासांची मर्यादा ही 9 तासांवरून 10 तास करण्यात आली आहे. दुकान आणि आस्थापनामधील कामाच्या ज्या काही तासाची मर्यादा ती 9 तासांवरून ते 10 तास करण्यात आली, म्हणजे 1 तास वाढलेला आहे इथे. आणि कारखान्यांमधील कामगारांच्या कामाची जी काही मर्यादा आहे ती 9 तासांवरून 12 तास करण्यात आली आहे, म्हणजे 3 तास वाढवण्यात आले आहे यामध्ये. ओके. आणि दुकानांमध्ये 9चे 10 म्हणजे 1 तास वाढवण्यात आलेला आहे. आलं लक्षात? असे असले तरी कारखान्यांमधील कामगारांना एका आठवड्यात 1 दिवसाची रजा वगळता जास्तीत जास्त 48 तासच काम देता येते. ही मर्यादा कायम राहणार आहे. याचा अर्थ सरासरी दररोज 8च तास कामगारांकडून करून घेता येईल. आधी दररोजच्या कामाच्या तासांची मर्यादा ही 9 तास इतकी होती. आता ती 12 तास करताना 8 तासांपेक्षा कितीही जास्तीचे काम करून घेतले तर कामगारांना ओव्हरटाईमचे पैसे द्यावे लागतील. तसेच 48 तासांऐवजी आठवड्यात 56 तास काम करून घेतलेले असेल तर एक बदली रजा द्यावी लागेल. त्यापेक्षाही अधिक काम करून घेतले तर त्या प्रमाणात जादा बदली रजा द्याव्या लागतील. कामगारांकडून जादा तास करून घेतले जाणारे असेल जादा तास काम करून घेतले जाणार असेल तर त्यासाठी संबंधित शासकीय विभागाची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल. 20 कामगार असलेल्या आस्थापनांना निर्णय लागू. राज्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक गुंतवणूक वाढत असताना उद्योगांना अधिक मनुष्य तास उपलब्ध व्हावेत आणि जादाचे काम करणाऱ्या कामगारांचे अधिकचे पैसेही मिळावेत या उद्देशाने कारखाने अधिनियम आणि दुकाने व आस्थापना अधिनियमात अशा सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. कारखान्यांमधील कामाचे तास वाढवण्याचा निर्णय हा 20 किंवा त्यापेक्षा अधिक कामगार असलेल्या कारखान्यांसाठी लागू राहील. चला, ही बातमी समजली. पुढील बातमी बघा आता. चला, बातमी नंबर 3 बघा आता. अत्यंत महत्त्वाची आहे बातमी नंबर 3. GST फ्री झाल्यानंतर किती रुपयांनी स्वस्त होणार दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जाणून घ्या. हे बघा, केंद्र सरकारने UHT अतिउच्च तापमान प्रक्रिया केलेल्या दुधावरील 5% GST पूर्णपणे काढून टाकला आहे. 22 सप्टेंबर 2025 पासून नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून अमूल आणि मदर डेअरीच्या टेट्रा पॅकमधील दूध जसे की अमूल गोल्ड, ताजा, कॅल्सी, स्लिम एन ट्रिम आणि मदर डेअरची टोंड व गाईचे दूध, GST मुक्त होईल. ओके. पुढे बघा,
हे ग्राहकांना दूध स्वस्त मिळणार आहे. कंडेन्स्ड मिल्कवरील GST कपात. कंडेन्स्ड मिल्कवरील GST 12% 5% कमी करण्यात आली. तर पाश्चराइज्ड दुधावरील 5% GST कायम आहे. या निर्णयामुळे कंडेन्स्ड मिल्क स्वस्त होईल, परंतु पाश्चराइज्ड दुधाच्या किमतीत बदल होणार नाही. ओके. UHT उत्पादने म्हणजे काय? UHT दुग्धजन्य पदार्थांमध्ये दूध, क्रीम, पुडिंग, कस्टर्ड आणि मठ्ठा आधारित पेयांचा समावेश होतो. या उत्पादनांना उच्च तापमानात प्रक्रिया करून बॅक्टेरिया नष्ट केले जातात, ज्यामुळे रेफ्रिजरंटशिवाय त्यांचे शेल्फ लाईफ अनेक महिने टिकते. ही उत्पादने निर्जंतुकीकृत ॲसेप्टिक पॅकेजिंगमध्ये उपलब्ध असतात. मदर डेअरीचे MD मनीष बंदलिश यांनी GST कपातीच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. पनीर, चीज, तूप, बटर, UHT, दूध, आईस्क्रीम यासारख्या उत्पादनांवरील कर कमी झाल्याने पॅकेज्ड दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढेल, असे त्यांनी सांगितले. गेल्या वर्षी 17,500 कोटीची उलाढाल करणारी मदर डेअरी ग्राहकांना या कपातीचा लाभ देण्यास वचनबद्ध आहे. चला ही बातमी समजली. पुढील बातमी बघा. चला शेवटची बातमी. आता एवढी शेवटची बातमी बघा, कामाची बातमी आहे. एवढी शेवटची बातमी बघा. हे बघा, तर महाराष्ट्रातील पशुपालकांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकार देणार गाई म्हशींच्या खरेदीसाठी अनुदान. शेवटची बातमी आहे, एवढी कामाची बातमी बघून घ्या. महाराष्ट्र सरकारने पशुपालकांना गाई म्हशी खरेदीसाठी अनुदान देण्याची नवी योजना जाहीर केली. या योजनेअंतर्गत सामान्य शेतकऱ्यांना 50% तर अनुसूचित जाती जमातींना 75% अनुदान मिळेल. यासोबतच जनावरांच्या संगोपनाचे प्रशिक्षण, पशुवैद्यकीय सेवाही दिल्या जातील. या योजनेचा मुख्य उद्देश दुग्ध व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत करणे आहे. या मदतीसोबतच शेतकऱ्यांना जनावरांच्या संगोपनाचे प्रशिक्षण आणि पशुवैद्यकीय सेवा देखील दिली जाईल. ओके. या योजनेत सामान्य शेतकऱ्यांना बघा, 2 देशी संकरित गायींसाठी 78,425 रुपये 50% आणि 2 म्हशींसाठी 89,629 रुपये 50% अनुदान मिळेल. आणि अनुसूचित जाती जमातींसाठी बघा, आता या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी अधिक अनुदान देण्यात आले आहे. हे बघा, 2 गायींसाठी 1,17,638 रुपये 75%. त्यानंतर 2 म्हशींसाठी 1,34,443 रुपये 75%. ओके. तर अनुसूचित जाती जमातींसाठी जे शेतकरी भाऊ आहेत त्यांना हे अनुदान 75% मिळणार आहे. ओके. पुढे बघा, अजून महत्त्वाची माहिती आहे त्या संदर्भात. शेतकऱ्याला उर्वरित रक्कम भरावी लागेल. जर कर्ज घ्यायचे असेल तर सामान्य शेतकऱ्याला पूर्ण 50% रक्कम स्वतः भरावी लागेल. तर अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांसाठी फक्त 25% रक्कम भरणे आवश्यक आहे. ओके. तर अत्यंत महत्त्वाचा निर्णय शासनाने हा घेतलेला आहे पशुपालकांसाठी. ठीक आहे, ही बातमी पण तुम्हाला समजली. आता पुढील एक महत्त्वाची माहिती समजून घ्या, त्यानंतर आपण व्हिडिओ थांबूया. चला, पुढील एक महत्त्वाची माहिती समजून घ्या तुम्ही आता. तर आज आपण या व्हिडिओमध्ये आजच्या महत्त्वाच्या टॉप बातम्या बघितल्या आणि सुरुवातीला मी तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती दिली. तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता कोणत्या क्षणी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तुम्ही जराशी पण चिंता करू नका बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये पैसे आता येणारच आहेत. ओके.
थोडी वाट बघा, जास्त वाट बघण्याची गरज नाही. कोणत्याही क्षणी आता हप्ता डायरेक्ट खात्यामध्ये येणार आहे. हो, कारण सुरुवात झालेली आहे आता. ज्या ज्या बहिणी पात्र आहेत अशा सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आता यायला सुरुवात होत आहे. ओके, तर ही अत्यंत महत्त्वाची आनंदाची अपडेट आपण बघितली. आणि हे बघा, आपल्या चॅनलवर थोडा लांब व्हिडिओ येत असतो 25-26 मिनटापर्यंत, परंतु तुम्हाला एवढ्या कामाच्या बातम्या मी देतो ना की तुम्हाला दुसरा यूट्यूब चॅनलवर मिळणार नाही. सर्व कामाच्या बातम्या आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. ठीक आहे, सर्व माहिती तुम्हाला एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये मी समजून सांगितलेलं आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आलेले असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा आणि ऑल नावावरती सिलेक्ट करा. आपण भेटू एखादी नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्व लाडक्या बहिणींचं धन्यवाद. लवकरच हप्ता जमा होईल आता.